तो हे गाइज गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। मग आज रविवार आहे, मग आज निवांत सगळीकडे ऊन पण मस्तपैकी पडलाय। सकाळ सकाळी एवढं म्हणजे थोडं असं पांढरा धुके पडलं सारखं होतं, पण स्वच्छ झालं वातावरण, सूर्य पण पडलाय आणि निवांत आणि स्वच्छ आंघोळ करून आता बसलोय। मग म्हणलं ब्लॉग चालू करावं, मग चालू केलो ब्लॉग। मग आज काय काय होतं तुम्हाला ते सगळं दाखवतो। इथं बघ कसं दही वर पडलंय मस्त। आता पावसा संपलाय, मग ते पडणारच सगळीकडं। असं गवतात तुम्ही पाय काटला की सगळं पाय चप्पल सगळं पाणी सगळं भिजल्यासारखं होते बघा। निवांत असं फिरावं सगळं वाटतं, निवांत सकाळी सकाळी फिरावं माणूस, फ्रेश वातावरणात चांगलं वाटतंय। तर हे गाईज मग माझा घसा थोडा बसलाय, कारण थोडी कणखण म्हणजे खोकला आलाय थोडा, मग त्यामुळे मी थोडा आवाज बदलला असेल माझं, का तसाच आहे। मग थोडं त्रास करायला ते, मग आज जितकं होईल तितकं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न मी करेन। मग झालं मित्रांनो, आता फक्त दिवाळीची आतुरता। दिवाळीची मजाच वेगळी असते, करंजा, लाडू, चिवडा, फटाके। आम्ही लहान असताना तर लई वाट पाहायचो, दसरा संपली की दिवाळीची आतुरता। तर मित्रांनो असंच फिरत इकडं कॅनल पाशी आलो होतो, आणि इथं मोठं काढलं ते, चला तुम्हाला दाखवतो। इथं बघा तर हे गाईज मग आता इथं बघा गाजर आणलंय। मग तुम्हाला वाटत असेल हा व्हिडिओ म्हणजे अजून जुना आहे, पण जुना नाही मित्रांनो। हे बघ कपडे मी ते मंडळाचे टी शर्ट बदललोय, कारण हे फुल घातलोय, कारण ते गाजर ताणताना सगळे कापडीत ना पाहिलं, त्यामुळे टी शर्ट बदललेलो आहे। आणि आता परत हे शर्ट काढूया आणि टी शर्ट घालूया। आधी हे काढूया आधी गाडीतलं। मग दावं तिथं काढलोय, फक्त ह्याला उचलून आता इथं ठेवायचं आहे। मग चला ठेवूया। तर मित्रांनो आता वैरण घेऊन आलो ना, मग त्यामुळे भरपूर ताण लागले, ते खोकल्यामुळे थोडं घसा पण थोडं बसल्यासारखं झालंय, ते घोरघोर करायलाय। मग आता मी शरबत बनवायला, कारण प्यावंसं वाटलं, म्हणजे माणूस फ्रेश पण होते। चला बनवूया। हे बघा हे लिंबू होतं, हे अर्धा इथं पिळलोय, आणि अनेक थोडं पिऊया, कम पडलं तर नंतर न थोडं पिऊया। मग ह्याच्यामध्ये साखर घातलो मी, आणि थोडं मीठ, फक्त आता इलायची एवढी राहिले ते पण घालूया। मग तयार झालं आपलं शरबत। तर इथं बघा माझी बहीण इलायची आणि साखर म्हणजे लहान त्याची बारीक पूड करायला असं आमच्याकडे करतात, नाही तर शहराची लोक तहान लागली म्हणजे काय तर ज्यूस प्यावं लागलं की जायचं दुकानात आणि 7up फ्रुटी काय तर घ्यायचं आणि पिऊन यायचं। आमचं हे बघा देसी इलायची, मीठ, साखर घालायचं आणि मस्त प्यायचं, एकदम असं शेतकरी स्टाईल। तर मित्रांनो इथं बघा नारळाच्या ते फांद्या पडले, तिथं एक पडलंय, इथं 2 पडली ती। मग आता ह्यांना साईडला काढायचं आहे, मग चला मग काढूया, नाही तर ते असंच पडले असते ते सगळं। ನೋಡು कट ऐ बांध घेऊन ये, तिथं बांधू आपण। हां तर इथं बघा टोटल 4 होती, आणि एक त्या नारळाचं झाडात होतं, ते काढून इथं टाकलोय। आणि तिथं बघा चाराला सोडलं म्हणल्यावर तिकडे गेलेत बघा, ते मल्लव आणि ते मुनी तिकडे गेलेत। हे गाईज गुड इव्हिनिंग। मग ते नारळाच्या फांद्या तिथं टाकलो,
मग नंतर गाय तिथं बघ गायीच्या शेणघाण वगैरे काढलाय. मग त्यांना मागणं इथं पुढे नेऊन बांधलं. मग त्यांना पाणी पण पाजवलं आता. मग आता म्हणजे गाय पण पेली आहे. मग आता फक्त डेअरीला दूध घालून यायचं आहे. आणि पुढचं वातावरण बघ, सूर्य अजून मावला नाही, अजून वेळ आहे. मस्तपैकी सगळं बघ, सगळीकडं निळं आकाश आहे. असं मस्त वाटतं ना खेड्यात. शहरात नुसतं किटकिट किर किर किर, काय खरं नाही. मग आता मी चालू, आता 5:30 वाजले ते. मग मी चालू डेअरीला. मग आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मग भेटूया तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. मग थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. तो हे गाइज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू